इयत्ता 8वी स्टेट बोर्डचं डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल ह्याची एक्सरसाइज 10.2 चा अभ्यास करणार आहोत। एक्सरसाइज 10.1 मध्ये आपण हा अभ्यास केलेला आहे। आता हे त्याच्या पुढचा भागाकार आहे। बघा एक्सरसाइज 10.1 मध्ये ज्याला हे डिव्हिडंड जे होतं ते पॉलिनॉमियल होतं, पण डिवायझर हे मोनोमियलच होतं, म्हणजे फक्त एकच पद दिलेलं होतं। आता ह्याच्यामध्ये डिव्हिडंड तर पॉलिनॉमियल आहे, पण डिवायझर सुद्धा बायनोमियल आलेला आहे, म्हणजे 2 टर्म्स त्याच्यामध्ये आलेले आहेत। तर आता ह्याचा भागाकार, ह्याचं डिव्हिजन कसं करायचं, जी मी 10.1 मध्ये तुम्हाला ट्रिक सांगितली तीच ट्रिक इथं सुद्धा यूज करायची आहे, त्याच पद्धतीने सोडवायचं आहे। हे +4 जे आहे डिवायझर मध्ये त्याचा डिवाइड करत असताना नंतर विचार करायचा आहे, पहिल्या पायऱ्या आपल्या ठरलेल्याच आहेत। जसं आपण पहिल्या 10.1 मध्ये करत होतो की ह्यातली फक्त फर्स्ट टर्म लिहून घ्यायची, म्हणजे y²। y² आपण कसं लिहितोय, y इंटू y। इंटू साठी मी इंटूची साइन न घालता फक्त मध्ये एक डॉट देते, कारण नंतर खूप y⁵, y⁶ असं येतं त्यावेळेला, आणि x लेटर ज्या वेळेला असेल त्यावेळेला आपलं हे x आणि गुणिले चिन्ह मल्टिप्लिकेशन साइन हे कन्फ्यूज होतं, म्हणून त्याच्यासाठी मी हे मल्टिप्लिकेशनच्या ऐवजी आपण इथं डॉट देतो आणि ते चालतं। आता ह्याला ज्याच्याने डिवाइड करायचं आहे, म्हणजे डिवायझर मधला ह्यातला फर्स्ट फॅक्टर घेतला तर डिवायझर मधला सुद्धा फक्त फर्स्ट फॅक्टरच लिहून घ्यायचा, तो आहे फक्त y। तर ह्याच्या खाली y, आणि जसं आपण नेहमी ट्रायंगल काढून ठेवतोय तसा या ठिकाणी ट्रायंगल काढून ठेवा। खालच्या साइडला 2 मायनस साइन द्या आणि वरच्या साइडला प्लस साइन द्या, जेणेकरून इथं आपल्याला उत्तराचे साइन पटापट काढता येतात। आता ह्या दोन्हीला इथं y² ला पण साइन प्लस आहे आणि खाली डिवायझरच्या y ला पण प्लस आहे, त्यामुळे तुमचं उत्तर इथे येणारे उत्तर हे प्लस मध्ये। आधी साइनचं डिव्हिजन केलं, त्यानंतर कोएफिशियंट, वरच्या वेळेला पण कोएफिशियंट काहीच नाहीये, 1 आहे आणि खाली पण 1 आहे, त्यामुळे उत्तरामधलं कोएफिशियंट 1 येईल आणि ते 1 लिहायची गरज नसते। त्याच्यानंतर आपण बघतोय खालचा व्हेरिएबल y आणि वरचा व्हेरिएबल y, या एका y ला हा एक y कट होईल, त्यामुळे वरती राहिलं फक्त y। म्हणजे तुमचा या ठिकाणी आन्सर आलेला आहे, क्वेश्चन आलेला आहे +y। हा आलेला क्वेश्चन या ठिकाणी लिहून घ्या। स्टार्टिंगला सुरुवातीला प्लस चिन्ह हे दिलं नाही तरी सुद्धा ते प्लस असतंच, त्यामुळे ते लिहायची गरज नाही, धन y किंवा +y। आता तुमचा हा जो डिवायझर आहे हा डिवायझर लिहून घ्यायचा y+4 आणि आलेल्या क्वेश्चननी त्याला मल्टिप्लाय करायचं, y इंटू y y² होईल, इथं प्लस म्हणजे तुमच्या उत्तराला सेम साइन प्लस साइन येईल, आणि 4 इंटू इथं काही नाही म्हणजे 1, 4 1 4, 4 1 4 आणि y। हे जे तुमचं मल्टिप्लिकेशन आलं y² + 4y, हे y² + 4y, तर या ठिकाणी y² च्याच खाली स्क्वेअरचंच आलेलं पद लिहायचं आणि प्लसच्या खाली प्लस, आणि हे फक्त y आहे म्हणजे y चा घातांक जिथं एकच आहे त्याच्या खाली हे आलेलं पद लिहून घ्यायचं। आता भागाकार करतोय नेहमीप्रमाणे डिव्हिजन करत असताना आपण या वरच्या पदातून खालचं पद मायनस करत असतो, म्हणून हे मायनस साइन। आता आपल्या उत्तराचे जे साइन आलेले आहेत प्लस ते बदलून घ्यायचे आणि नंतरच ही खाली एक रेष काढून घ्या। आता हे +y² आणि हे -y², दोन्हीचा कोएफिशियंट सारखा आहे, साइन अपोजिट आहे, त्यामुळे हे निघून जातील। आता इथं प्लस आणि मायनस, बघा प्लस आणि मायनस आलं तर करायचं मायनस, ज्या वेळेला विरुद्ध साइन येईल ते सुद्धा तुम्ही या त्रिकोणावरून लक्षात आणू शकता। प्लस आणि मायनस दोन साइन ज्या आलेल्या आहेत त्या क्लोज करा, क्लोज केल्यावर काय राहतंय, मायनस राहतंय। ह्याचा अर्थ ह्या 10 मधून हे 4 मायनस करायचे, 10 - 4 झाल्यावर आन्सर येईल 6 आणि y च्या जागी y येईल, आणि मोठ्या संख्येला जे चिन्ह असेल, आता 10 आणि 4 ह्याच्यामध्ये मोठा आहे 10, म्हणून त्याच्या मागे जी साइन आहे ती साइन इथं लिहायची। इथपर्यंत तुमचं कॅल्क्युलेशन झालं। पुढे जेवढे पण फॅक्टर राहिले ते ऍज इट इज उतरून घ्यायचे। त्याच्यानंतर पुन्हा ह्यातला पहिली टर्म म्हणजे 6y, या ठिकाणी पुन्हा 6 इंटू y या स्वरूपामध्ये लिहून घेतली। हे झालं डिव्हिडंड मधली टर्म, आणि डिवायझर मधली पण पहिलीच टर्म विचारात घ्यायची,
डिवाइड करत असताना, मल्टिप्लिकेशन करत असताना होल डिवायझर, पूर्ण डिवायझर लिहून घ्यायचा आणि आपला आलेला जो क्वेश्चन आहे त्याच्याने त्या डिवायझरला मल्टिप्लाय करायचं आणि खाली हे जे आपलं आन्सर येतं मल्टिप्लाय करून तेच आपल्याला इथे लिहून मायनस करायचं असतं. पुन्हा तीच तशाच पद्धतीनं हे आपलं 6y लिहून घेतलं पहिली टर्म आणि डिवायझर मधली पहिली टर्म आहे y, ती ह्याच्या खाली लिहून घेतली. दोन्हीला प्लस साइन आहे म्हणजे तुमच्या उत्तराची साइन येईल प्लस. आधी आपण चिन्हांचा भागाकार करतो. त्यानंतर संख्येने संख्येला भागायचं, कोएफिशियंट डिवाइडेड बाय कोएफिशियंट. खाली कोएफिशियंट काही नाही म्हणजे 1 आहे. 1 नी 6 ला डिवाइड केल्यावर 6 येतील, ते ॲज इट इज आले आणि एका खालच्या y ला वरचा एक y कट होईल त्यामुळे y राहणार नाही. त्यामुळे तुमचा क्वेश्चन आला +6, हे +6. जर तुम्ही ह्या साइन विचारात नाही घेतल्या तर मग इथं काय चिन्ह द्यायचं असा प्रश्न पडतो. त्यामुळे आधीच भागाकार करत असताना सुरुवात ही साइन पासूनच करायची, चिन्हांच्या भागाकारापासून, चिन्हांच्या गुणाकारापासूनच गुणाकार करायचा. आता जे आलेला आपला क्वेश्चन आहे, क्वेश्चनला +6 आणि आपला डिवायझर आहे y+4. तर हे y+4 हे डिवायझर इथं लिहून घ्या आणि आलेल्या क्वेश्चननी पुन्हा त्याला मल्टिप्लाय करा. बघा संख्यांचा गुणाकार 6 आणि इथं काही नाही म्हणजे 1 आहे. 6 × 1 6y, इथं पुन्हा प्लस प्लस, हे आन्सर येईल प्लस. 6 4 24. आता y चा घातांक 1 आलेला आहे. मग जिथं y चा घातांक 1 आहे म्हणजे इथं 1च आहे, त्याच्या खाली 6y येतील. पुढची प्लस साइन आणि 24 च्या खाली 24. डिव्हिजन मध्ये आपण वरच्या संख्येतून खालची संख्या वजा करतो, सेम ह्याच्यामध्ये पण तसंच करायचं. म्हणून हे वजाबाकीचं चिन्ह, आपल्या उत्तराचे चिन्ह दोन्हीकडे प्लस आले ते बदलून मायनस करा. खाली एक रेष आणि +6y -6y सारखे आहे, कट होतील. इथं +24 आणि -24 हे पण निघून जातील आणि तुमचं या ठिकाणी रिमाइंडर राहील 0. आता हे रफ वर्क मी पुसते आणि ह्याच्यानंतर बघा इथं आपल्याला उत्तर लिहायचं आहे. उत्तर लिहित असताना त्यांनी विचारलंय त्याचा क्वेश्चन लिहा आणि रिमाइंडर लिहा. मग क्वेश्चन मध्ये तुमचं काय आन्सर आलेला आहे y+6. क्वेश्चन म्हणजे आलेला भागाकार आणि रिमाइंडर म्हणजे बाकी. रिमाइंडर आलेली आहे 0. हे तुमचं या गणिताचं उत्तर झालं. 10.2 मधलं पहिलं गणित आपण सोडवलं. अगदी तुम्हाला पहिल्या 10.1 मध्ये सारखंच ते गणित वाटलं असेल. तुम्ही जेव्हा टप्प्याटप्प्याने जाता, स्टेप बाय स्टेप जाता, पायऱ्या पायऱ्याने जाता, त्यावेळेला गणित हे कुठलंही अवघड नसतं. फक्त तुम्ही स्टेप्स लक्षात ठेवा. आता त्यातलं दुसरं गणित आपण सोडवतोय. पुन्हा बघा दुसरं गणित सोडवताना सुद्धा यातलं मी काय सांगितलं होतं तुम्हाला, फक्त एवढं पहिलं, फक्त पुढचं गणित विचारात घ्यायचंच नाही. ते पूर्ण बघितलं की अरे बापरे एवढं मोठं गणित आहे असं नाही करायचं. फक्त पहिली टर्म विचारात घ्यायची आणि डिव्हिडंड मधली पहिली टर्म p² आहे म्हणून तो p × p आणि डिवायझर मधली पण पहिली टर्म ती आहे p. त्याच्या आधी चिन्ह, दोन्हीला प्लस चिन्ह आहे त्यामुळे तुमचा आन्सरचं चिन्ह येईल प्लस. आता कोएफिशियंट काहीच नाहीये, मग चिन्हांचा भागाकार झाला. आता व्हेरिएबलचा, वरच्या एका p ला खालचा एक p कट झाला म्हणजे वरती तुमचं क्वेश्चन राहिला p. आलेला क्वेश्चन इथे लिहून घ्यायचं आणि आता तुमचं जे डिवायझर आहे p+3, रफ वर्क मध्ये हे वर्क करतोय आपण. p+3 हे डिवायझर लिहून घेतलं आणि त्याला आलेल्या क्वेश्चननी पुन्हा मल्टिप्लाय करायचं. p × p. आता याचा पहिल्यांदा चिन्हांचा गुणाकार प्लस 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 येईल. त्याच्या मागे कोएफिशियंट काही नाही म्हणजे 1 आहे. मग 1 × 1 1च येतं आणि ते लिहायची गरज नाही म्हणून आपण इथं लिहित नाहीये. त्याच्यानंतर p × p. जे व्हेरिएबल आहे दोन्ही सेम आहे मग ते एक वेळेला लिहून घ्यायचं आणि त्याचं जे इंडायसेस आहे त्याचा जो घातांक आहे त्या दोन्हींची गुणाकार करत असताना बेरीज करायची. बघा आपण आधी इथं शिकलेलो आहोत असं p × p असं असेल, गुणाकार असेल तर त्यावेळेला ते व्हेरिएबल लिहून घेतो आणि त्याचे जे इंडायसेस आहे त्याची ऍडिशन करून आपण त्याच्या डोक्यावर लिहितो घातांकांची. तीच क्रिया इथं करायची आहे. हेच बेसिक आहे. मग तेच इथं केलं. पुन्हा इथं प्लस आणि इथं प्लस, उत्तराचं चिन्ह आलं प्लस. इथं 1 आहे आणि इथं 3 आहे म्हणजे 3 × 1 3, 3 × 3 आणि p × नुसतं इथे एकटा p आहे इथं p नाहीये त्यामुळे तुमचं उत्तर येईल इथं p. म्हणजे तुमचा आन्सर आला p² + 3p. हे डिवायझरला तुमच्या आलेल्या क्वेश्चननी गुणाकार केल्यानंतर आलेलं उत्तर आहे. हे आलेलं उत्तर तुम्ही मायनस करायचं आहे. आता स्क्वेअरचं पद जे आहे ते स्क्वेअरच्याच खाली द्यायचं. त्यानंतर
नुसता p चा 1 घातांक असलेलं पद आहे ते p चा 1 घातांक असलेल्या पदाच्या खालीच लिहायचं. प्लस 3p आहे, आपण प्लस 3p लिहिलं. आणि भागाकारामध्ये आपण वरच्या पदामधून खालचा पद वजा करतो म्हणून वजा चिन्ह दिलं. इथं आपली आलेली जी चिन्ह आहेत त्याच्या अपोजिट चिन्ह म्हणजे चिन्ह अधिक आहे ती बदलून वजा केली. आता परत याची वजाबाकी करा. वरच्या p वर्ग मधून ह्याला प्लस चिन्ह आहे, या p वर्गला वजा चिन्ह आहे. एकदम वरचं आणि एकदम खालचं चिन्ह विचारात घ्यायचं, मधली चिन्ह सोडून द्यायचे. मग हे प्लस p स्क्वेअर आणि मायनस p स्क्वेअर कट झाले, 0 राहिले. आता इथे बघा प्लस आणि मायनस आले ते क्लोज करा. म्हणजे तुम्हाला ह्या दोन्ही टर्मची काय करायची आहे, वजाबाकी करायची आहे, कारण वजा चिन्ह शिल्लक राहत आहे. मग वजाबाकी करायची आहे तर 7 मधून 3 गेले, पहिली दुसरीतली वजाबाकी. 7 मधून 3 गेले, राहिले 4p. आणि ह्या दोन्हीमध्ये जी मोठी टर्म आहे, मोठी संख्या आहे, 7 मोठे का 3 मोठे, अर्थातच 7 मोठे. मग 7 च्या मागे जे चिन्ह आहे ते देऊन टाका इथं, झाले. आणि आता वजा 5 राहिलेले सगळ्या संख्या सगळ्या टर्म्स आहेत तसे लिहून घ्या. पुन्हा जे आता आपण केलं तीच क्रिया रिपीट करायची. यातली फक्त पहिली टर्म विचारात घ्यायची, ती आहे प्लस 4p. हे प्लस 4 च्या जागी 4 आणि p आहे तर इंटू p. आणि डिव्हायजर मधली पण सुद्धा फर्स्ट टर्म घ्यायची, प्लस p आहे तर हे प्लस आणि p. आता चिन्हांचा आधी भागाकार नेहमी मी सांगते त्याप्रमाणे चिन्हांचा भागाकार तुमचा काय होईल, प्लसच होईल. आता कोएफिशिएंट नाहीच आहे, इथं 1 आहे इथं 1 आहे त्यामुळे 1च येणार. ते लिहायचं मी खाली 1 आहे, 1 नी 4 ला भागल्यावर भागाकार 4च येणार आहे म्हणून इथं तुम्हाला 4 लिहावं लागेल. आणि व्हेरिएबल डिवाइडेड बाय व्हेरिएबल, एका p ला हा एक p कट झाला म्हणजे तुमचा क्वेश्चन आला +4. लगेच इथं लिहून टाकायचं +4. हे तुमचा क्वेश्चनचा आन्सर तयार झाला. आता आपलं बाकी राहिलं रिमाइंडर, कारण तुम्हाला प्रश्न विचारलाय की सॉल्व करा आणि क्वेश्चन आणि रिमाइंडर द्या. मग तुमचा क्वेश्चन तर तयार झाला. आता रिमाइंडर लिहिण्यासाठी काय करायचं, हा p आता विचारात घ्यायचा नाही, इकडे मात्र पूर्ण डिवायझर लिहून घ्यायचं. p+3 हे पूर्ण डिवायझर लिहून घ्यायचं. आणि मल्टिप्लिकेशन करत असताना फक्त आता जो तुम्ही नवीन क्वेश्चन काढला इथं +4 तेवढाच विचारात घ्यायचा आणि त्याने इथं गुणायचं. या ठिकाणी +4 आहे, आता इथं 4 आहे आणि इथं 1 आहे, 4 आणि 1. त्या 4 आणि 1 चा गुणाकार 4 1 4, 4 1 4 आणि p आहे तसा येईल. पुन्हा हे प्लस आणि हे प्लस म्हणजे इथे येईल प्लस आणि 4 × 3 4 × 3 4 3 12. हे तुमचं आलं नवीन गुणाकार. आता हा आलेला त्याच्यामध्ये लिहित असताना बरोबर p चा 1 घातांक असलेलं पद जिथं आहे तिथं p चा 1 घातांक असलेलं पद लिहायचं. 4p च्या खाली 4p आलं, त्याला प्लस साइन आहे म्हणजे इथं प्लस साइन द्या. आणि त्याच्यानंतर +12 आहे. हा नुसती जी संख्या असते त्याला आपण कॉन्स्टंट म्हणतो, तर कॉन्स्टंट जो आहे तो या -5 आहे त्याच्या खाली आपला +12 लिहून घ्यायचं आणि इथं मायनस साइन द्यायची आणि चिन्ह नेहमी सारखी बदलायची. दोन्हीला प्लस चिन्ह होती ती मी दोन्हीची चिन्ह बदलली, ती झाली मायनस. आता हे +4 आणि सगळ्यात वरचं चिन्ह आणि सगळ्यात खालचं चिन्ह +4p आणि -4p निघून गेले, रिमाइंडर राहिला 0. आता इथं वरती पण मायनस चिन्ह आहे, खाली पण मायनस चिन्ह आहे. दोन जे चिन्ह आपल्या गणित उदाहरणामध्ये आलेले आहेत ते दोन्ही चिन्ह क्लोज करा. जाता मायनस मायनस क्लोज केलं तर राहिलं प्लस. म्हणजे ह्याचा अर्थ या दोन्हींचा प्लस करायचा आहे. म्हणजे 12 + 5 झाले 17. पण चिन्ह मात्र ह्या दोन्ही संख्येला जे आहे तेच द्यायचं. हे झालं तुमचं रिमाइंडर. आता आन्सर लिहित असताना कसं लिहिणार बघा. क्वेश्चन मध्ये तुम्हाला लिहावं लागेल p+4, क्वेश्चन म्हणजे भागाकार, आणि बाकी मध्ये म्हणजे रिमाइंडर मध्ये तुम्हाला लिहावं लागेल -17. असं तुमचं या दुसऱ्या गणिताचं उत्तर येईल. हळूहळू याच पद्धतीने एक गणित सोडवत चला. गणित अगदी सोपी आहे. आता ह्याच्या पुढे आपण बघा पहिली दोन गणित आपण सोडवली. आता हे तिसरं गणित बघूया. तिसरं गणित त्यांनी असं दिलेलं होतं 3x + 2x² + 4x³ डिवाइडेड बाय x - 4. ही दिलेली जी टर्म आहे त्याला आपण पॉलिनॉमियल म्हणतो, कारण मोर दॅन वन टर्म, एकापेक्षा जास्त टर्म्स या ठिकाणी दिलेले आहेत आणि ह्याला पॉलिनॉमियल हे दोन वेळेला अधिक चिन्हाने ही पूर्ण पद जोडली गेली आहेत. आणि जे डिव्हायझर आहे हे झालं डिव्हिडंड म्हणजे भाज्य, आणि हे आहे भाजक म्हणजे डिव्हायझर.
इथं आहे x मायनस 4, ह्याच्यामध्ये 1 टाइम मायनस साइन आलेला आहे, म्हणजे याला आपण बायनोमियल म्हणतो. आता पहिल्या दोन गणितात मी तुम्हाला सांगितलं की जरी बायनोमियलला भागायचं असेल तरी सुद्धा ह्या दुसऱ्या पदाला आपण विचारात घ्यायचंच नाही फर्स्ट स्टेप करत असताना, पहिली पायरी करत असताना, आणि नंतर गुणाकार करत असताना त्याला लिहून घ्यायचा आणि त्यावेळेला गुणाकार आपला बरोबर येतो. पण इथं थोडंसं गणित वेगळं आलं आहे. त्यांनी देताना 3x + 2x² + 4x³ दिलंय. आपण लिहिताना उतरता क्रम घ्यायचा. 4x³ डिसेंडिंग ऑर्डर, 4x³ + 2x² + 3x, म्हणजे उतरता क्रम म्हणजेच त्यांच्या घातांकांचा उतरता क्रम घ्यायचा. इंडायसेसची डिसेंडिंग ऑर्डर, x³ x² आणि ओन्ली x, अशा पद्धतीने हे आधी लिहून घ्यायचं. आणि आता यातली पहिली टर्म विचारात घ्यायची. तुम्ही जर आहे तसंच हे गणित याप्रमाणेच लिहून घेतलं आणि सोडवायला गेला तर ते गणित चुकणार आहे, तसं नाही करायचं. तर त्याचा हा पहिली या गणितामधली ही पहिली वेगळी स्टेप आहे की तुम्हाला इंडायसेसचा डिसेंडिंग ऑर्डर, घातांकांचा उतरत्या क्रमाने गणित लिहून घ्यायचं आहे. आता यातली पहिली टर्म काय आहे? 4x³ ॲज इट इज 4 × x × x × x. गुणाकाराच्या चिन्हाच्या जागी बघा आता इथे x आलंय, मग इथं जर मी गुणाकार चिन्ह दिलं तर त्या x आणि गुणाकार चिन्हामध्ये आपल्याला जम्बलिंग होतं, आणि खूप वेळेला x किंवा खूप वेळेला y आलं तर आपल्याला रफ वर्क मध्ये सुद्धा गिजबिजपणा होतो, म्हणून आपण तसं न लिहिता मध्ये एक डॉट देतो. आणि आता डिव्हायझर मधलं, भाजकामधलं पहिलं पद फक्त x आहे ते घेतलं. दोन्हींचे चिन्ह घ्या. पूर्ण गणितामध्ये सगळीकडे प्लसच साइन दिसतंय, म्हणजे उत्तराला सुद्धा प्लस साइन येईल. आता ह्या 4 ला भागायला खाली काही संख्या आहे का? काहीच नाहीये. काही नाही म्हणजे 1 असतं, म्हणजे कोइफिशियंट 1 मी कुठल्याही संख्येला भागलं की भागाकार तोच येतो, म्हणून इथं संख्येचा कोइफिशियंटचा भागाकार येणार 4. आता फक्त खाली 1x आणि वरचे 3x आहेत, मग वरच्या एका x ला खालचा हा एकच x कट झाला. आता वरती x × x असे 2x राहिले, मग 2x राहिले तर जो व्हेरिएबल आहे तो एकदाच लिहून घ्यायचा, आणि त्यांचे जे इंडायसेस आहे म्हणजे घातांक आहे, डोक्यावर काही नाही म्हणजे 1 असतं, त्या दोघांची बेरीज करा. म्हणजे तुमचं पहिलं क्वेश्चन मिळालं, पहिला भागाकारामधलं पहिलं पद मिळालं 4x². पहिल्यांदा प्लस साइन असेल तर ती नाही लिहिली तरी सुद्धा प्लस धनच धरली जाते, म्हणून आपण लिहित नाही. आता ह्याच्या पुढे ह्याच्या खाली काय लिहायचं ते कसं काढणार आपण? तर जे आलेलं क्वेश्चन आहे आणि आपले हे जे डिवायझर आहे, भाजक आहे, त्या दोन्हीचा गुणाकार करा. मग भाजक आहे x - 4, बघून घ्या. आणि तुमचा क्वेश्चन किती आलाय? 4x². आता ह्या दोन्हीचा गुणाकार करायचा. संख्यांचा गुणाकार, पहिली चिन्हांचा गुणाकार प्लस येईल, दोन्हीकडे काही चिन्ह नाहीये म्हणजे प्लस आहे. मग कोइफिशियंट × कोइफिशियंट, इथं आहे 1, काही नाही म्हणजे 1 असतं. संख्येच्या व्हेरिएबलच्या मागे काही नसेल तरी 1 धरायचं, आणि व्हेरिएबलच्या डोक्यावर जरी काही नसेल तरी 1 धरायचं. मग आता 4 × 1 4 × 4 आणि x² × x⁴ x × x², म्हणजेच x आणि हा 2 आणि हा 1 झाला 3, हा झाला ह्या दोन्हींचा गुणाकार. आता ह्या दोन्हींचा गुणाकार 1 बाय 1 करायचं. इकडून पहिल्यांदा डाव्या बाजूला गुणायचं आणि नंतर ह्या संख्येने उजव्या बाजूला असं पुढे पुढे जात राहायचं. आता या ठिकाणी प्लस आणि इथं मायनस, मग तुमचं उत्तराचं चिन्ह मायनस येईल. इथं 4 आहे आणि इथं 4 आहे, 4 × 4 4 × 4 16, आणि इथे x नाही आणि इथे x² आहे, मग फक्त x² येणार. आता हे जे तुमचा गुणाकार आला, हा गुणाकार बरोबर त्या त्या घातांकाच्या खाली लिहायचं. मग गणित कसं तुम्ही चुकवायचं म्हटलं तरी चुकणार नाही. बघा +4x³, तर ह्या 4x³ च्याच खाली x³ चं पद लिहा. त्याच्यानंतर आहे -16x². इथं तुमचं x² चं पद आहे, त्याच्या खाली x², इथं साइन येईल मायनस, आणि 2 च्या खाली हे 16x². त्याच्यानंतर आपण भागाकारामध्ये वरच्या पदामधून खालचं पद वजा करतो, म्हणून हे वजा चिन्ह. त्याच्यानंतर आपल्या उत्तराला इथं प्लस चिन्ह आहे, ते बदलून मायनस करा. इथं मायनस आहे, ते बदलून प्लस करा, आणि त्याच्यानंतरच खाली रेष ओढायची. नाहीतर काही वेळेला काय होतं, आपण आधी रेष काढून घेतो आणि हे चिन्ह बदलायला जागाच राहत नाही, मग ते गिजबिज होतं आणि मग आपल्याला सोडवताना चुका खूप होतात. आता बघा, या 4x³ ला वरती काही जे चिन्ह आहे ते, आणि ह्या 4x³ चं सगळ्यात शेवटचं चिन्ह
चिन्ह, मधली चिन्ह झाकून टाकायची. हे +4x³ आहे आणि हे -4x³ आहे. म्हणजे सारख्या टर्म आणि अपोजिट साइन असेल तर पूर्ण निघून जातात, 0 राहील. आता या ठिकाणी दोन्हीला इथं वरचं चिन्ह पण प्लस आहे आणि खालचं पण प्लस चिन्ह आहे. मग सारखी चिन्ह असेल तर त्या दोघांची बेरीज करायची, तेच चिन्ह द्यायचं. म्हणजे मला इथं प्लस चिन्ह द्यावं लागेल, दोन्हीचं प्लस. आता हे 16 + 2 16 + 2 16 + 2 किती होईल 18. आणि x² आहे, x² लिहायचं. गुणाकार करत असताना घातांकांची बेरीज करायची, बेरीज वजाबाकी करत असताना घातांकांची म्हणजेच इंडायसेसची ऍडिशन करायची नाही. राहिलेले पुढचे सगळे टर्म्स आहेत तसेच उतरून घ्यायचे. झाला, हा तुमचा निम्मा भागाकार झाला. पण अजूनही बघा इथं नुसतं x⁻1 आहे आणि इथं x² आहे. आपण पहिल्या 10.1 मध्ये बघितलं होतं की जोपर्यंत हा वरच्या x पेक्षा खालचा x हा मोठा येतो म्हणजे त्याचा घातांक जास्त येतो तोपर्यंत भागाकार करतच राहायचा आहे. मग पुन्हा ह्यातली पहिली टर्म विचारात घ्या, 18x². 18.x विथ साइन, इथं प्लस साइन आहे. मधली डिवायडेडची रेष मारून घ्या आणि ह्यातली पण फक्त फर्स्ट टर्म ते सुद्धा +x आहे, हे झालं +x. आता संख्येला संख्येने भागायला संख्याच नाही, आणि चिन्हांचा भागाकार तुमचा प्लसच येणार कारण दोन्हीकडे प्लस साइन आहे. आता इथं संख्या 1 आहे, इथं 18 आहे. 1 ने 18 ला भागल्यावर भागाकार 18च 18च येईल. मग राहिलं काय, खाली एक x आणि वरती 2 वेळेला x. मग वरच्या एका x ला खालचा एक x कट झाला म्हणजे आता वरती फक्त एक x राहिला. तुमचा हा क्वेश्चन टाका +18x +18x. आता हा जो क्वेश्चन आला, आता आधीचा क्वेश्चन गुणायचं नाही. आता हा जो भागाकार आला तो भागाकार आणि हे जे आपलं भाजक आहे x-4 म्हणजे आलेलं क्वेश्चन आणि हे जे डिवायझर आहे x-4. जशी बघा पहिल्या स्टेप मध्ये इथं तुमची पहिली स्टेप संपून गेली होती, इथून ही पहिली स्टेप झाली, इथं तुमची ही दुसरी स्टेप आहे. या दुसऱ्या स्टेप साठी पहिल्या स्टेप मध्ये जे भागाकार केला तो इकडे भागाकार केला. आता पहिल्या स्टेप मध्ये इकडे गुणाकार केलाय सेम. वरचं प्रत्येक वेळेस ही संख्या स्थिर राहणार आहे x-4 पहिली टर्म, आणि इथं तुमचं जे उत्तर येतंय त्या उत्तराने इथं गुणायचं आहे. म्हणजे इथं तुम्ही कितीने गुणलं होतं 4x² ने, आता इथं कितीने गुणणार 18x नी गुणाकार करायचा आहे. दोन्हीकडे प्लस साइन आहे, तुमच्या उत्तराला प्लस साइन येईल. 18 × 1 18 आणि x × x म्हणजे दोन्हीचा घातांक 1 1 आहे. घातांकामध्ये गुणाकारामध्ये घातांकांची बेरीज होते. डोक्यावर काही नसेल तर 1 लिहायचं म्हणजे 1 + 1 2. म्हणजे या ठिकाणी x² आलं. आणि आता इथं बघा इथं प्लस साइन आहे, इथं मायनस साइन आहे. म्हणजे तुमच्या उत्तराला बघा हे प्लस मायनस क्लोज करा, काय राहते मायनस. मग इथं मायनस साइन आहे. आणि 18 × 4 18 × 72 18 4 72x हे आलेलं. पुन्हा त्याच्या खाली लिहा x² च्या खाली x² चं टर्म येणार 18x² ह्याला प्लस साइन आहे. आणि -72x इथे येणार मायनस आणि हे 72 वरती इथे x आहे आणि आपलं सुद्धा x आलेला आहे म्हणून x. आता पुन्हा भागाकारामध्ये वरच्या पदामधून खालचं पद वजा करतो म्हणून हे वजा चिन्ह. आपली जी उत्तराची चिन्ह आहेत ते बदलून घ्या. प्लस प्लसचं मायनस होईल, मायनसचं प्लस होईल. आता या ठिकाणी बघा वरचं चिन्ह प्लस आहे, खालचं चिन्ह मायनस आहे. प्लस आणि मायनस असेल, हे प्लस आणि मायनस क्लोज केलं तर मायनस चिन्ह राहते म्हणजे तुम्हाला याची वजाबाकी करायची आहे. आता 18x² प्लस आणि हे -18x² निघून गेले, 0 राहिले. आता या ठिकाणी दोन्हीला प्लस साइन आली. ज्यावेळेला सारखं चिन्ह येतं त्यावेळेला त्यांची करायची बेरीज, आणि जे सारखं चिन्ह आहे दोन्हीकडे प्लस चिन्ह असेल तर उत्तराला प्लस चिन्ह, दोन्हीकडे मायनस चिन्ह असेल तर उत्तराला मायनस चिन्ह, आणि करायची ऍडिशन बेरीज. 72 + 3 म्हणजे किती येतील 75x. आता इथं गणित थांबवायचं का तर नाही, कारण तुमच्या इथे x चा घातांक 1 आहे आणि डिवायझर मधल्या सुद्धा x चा घातांक 1च आहे. जोपर्यंत ते ह्याच्यापेक्षा लहान बरोबर आला तरी सुद्धा भागाकार करायचा. जर ह्याच्यापेक्षा लहान आला असतं खाली तर सॉरी वरती खाली जर मोठा राहिला असता म्हणजे x चा घातांक जास्त राहिला असेल तर तिथं थांबतो आपण. पण अजूनही तुम्हाला भागाकार करावा लागणार म्हणजे +75x. या ठिकाणी 75 × x
ही पहिली टर्म चिन्हासहित आणि भागिले यातली डिवायझर मधली भाजकामधली पहिली टर्म x ह्याच्यानी भाग घालवा. संख्या भागाला काहीच नाहीये त्यामुळे ह्या दोन्हीचं प्लस चिन्ह उत्तराचं चिन्ह प्लस संख्येमध्ये येणार 75 आणि दोन्हीकडे सेम x आहे ते x कट झाले म्हणजे तुमचा क्वेश्चन आला +75. या ठिकाणी लिहायचं +75. आता जे क्वेश्चन नवीन क्वेश्चन आलाय पुन्हा आपली आधीची स्टेप हे x - 4 या ठिकाणी लिहून घेतलं आणि इनटू +75 आणि ह्याचा आपल्याला काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे. या x ला कोएफिशिएंट काही नाही म्हणजे 1 आहे. मग 75 * 1 उत्तर काय येईल 75 आणि x च्या सोबत इथं खाली काही x नाहीये वरचा एकटाच x आहे मग तो आहे तसा लिहून घ्या. आता इथं बघा प्लस साइन आहे इथं मायनस साइन आहे प्लस मायनस क्लोज करा मायनस साइन शिल्लक राहते ते इथं आणि 75 * 4 75 × 4 4 पंचे 20 20 0 4 5 20 0 कॅरी ऑन 2 आणि 7 4 28 7 चौक 28 आणि हे 2 मिळून झाले 30 म्हणजे हे झाले 300 म्हणजे तुमचं उत्तर येणार 75x - 300. तर आता तुम्ही काय करायचं हे 75x जे आहे ते 75x त्याच्या खाली लिहायचं आणि -300 आहे ते वरती संख्या नाहीये म्हणून ती इथं त्याच्या पुढे -300 आणि इथं काही नाहीये तर तुम्हाला जर लिहायचं असेल तर तुम्ही नुसता 0 पण प्लस साइन लिहून घ्या नाही लिहिलं तरी सुद्धा चालतं. आणि भागाकार करत असताना आपण वरच्या टर्म मधून खालची टर्म संख्यांचा भागाकार करत होतो आपण 5वी 6वी मध्ये ते आठवा जसं वरच्या पदामधून खालचं पद वजा करतो अगदी तसंच ह्याच्यामध्ये करायचं आहे. इथं मायनस साइन द्या आणि आपली उत्तराचे चिन्ह बदलून घ्या वजा आणि इथं वजाचं जाऊन अधिक होईल आणि या ठिकाणी बघा हे +75x - 75x विरुद्ध चिन्ह सारखी संख्या एकदम वरचं चिन्ह आणि एकदम खालचं चिन्ह विचारात घ्यायचं. चिन्ह संख्या आणि पद सारखं आहे फक्त चिन्ह विरोधी आहे त्यामुळे हे निघून जातील 0 राहील. आणि आता इथं +0 आहे आणि खाली +300 आहे मग 0 दोन्हीची ऍडिशन केली तर +300 राहील. या ठिकाणी हे तुमचं गणित संपलेलं आहे कारण इथे x नाहीये इथे x आहे इथं गणित पूर्ण झालं. मग तुमचा क्वेश्चन काय आला 4x² + 18x + 75 आणि रिमाइंडर आला +300. हे उत्तर आपल्याला खाली उत्तराच्या जागी लिहायचं आहे. हे रफ वर्क आपण पुसून या ठिकाणी क्वेश्चन आणि रिमाइंडर लिहूया. बघा क्वेश्चन म्हणजे भागाकार भागाकाराच्या जागी काय लिहिणार तुम्ही 4x² + 18x + 75 आणि रिमाइंडर म्हणजे बाकी काय येईल +300. अशा पद्धतीने आपलं या ठिकाणी हे तिसरं गणित संपलेलं आहे. बघा याच आणि अशाच पद्धतीच्या अशाच सोप्या पद्धतीने आपलं बीजगणित सोडवण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा